भाऊ काय सांगणार पार्थ पवारांवर या ठिकाणी आरोप होतोय? गेले आता कालपासून टीव्हीवर पार्थ पवारांच्या संदर्भामधली बातमी येते आहे. पार्थ पवार यांनी तिथली जी सरकारी जमीन आहे, महारवतन जमीन, ही जमीन जी आहे ती बेकायदेशीरित्या खरेदी केला असा त्यांच्यावर आरोप आहे. जी जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे 1000 कोटी रुपयाच्या वर आहे, ती जमीन त्यांनी 300 कोटी रुपयामध्ये खरेदी केली. 300 कोटीत खरेदी करत असताना त्यांचे जे मूळ कंपनी आहे, ते कंपनीचं भागभांडवल फक्त 1 लाख रुपये आहे. 1 लाख रुपये असताना 300 कोटी रुपये त्यांच्याकडे आले कसे, कोणाकडनं गेले, कोणाच्या खात्याकडनं ते वळते झाले, अशा अनेक प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण होत आहे. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आहे की जमीन खरेदी केली, खरेदी करत असताना यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी भरली गेली, ती स्टॅम्प ड्युटी राज्य सरकारकडून 2 दिवसामध्ये माफ झाली. 2 दिवसामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ कशी होऊ शकते, त्याचं प्रकरण असतं, प्रस्ताव असतं, आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून सारी माहिती द्यावी लागतात की तुम्ही जमीन घेतल्यानंतर काय करणार आहे, ते IT क्षेत्रामधलं जर तुम्ही घेणार असं IT क्षेत्र सुरू करणार आहात, किती लोकांना रोजगार मिळणार आहे, किती भांडवली गुंतवणूक होणार आहे वगैरे सगळे माहिती घेऊन तो प्रस्ताव जातो. त्याला खूप दिवस लागतात आणि सरकारकडे कोणतीही फाईल गेल्यानंतर 2 दिवसात मंजूर झाली असं आश्चर्य आहे की 2 दिवसात मंजूर येतं. तर म्हणजे ज्याला म्हणतं गतिमान शासन, असं शासन आहे असं तर मला वाटतं की 2 दिवसात करण्याइतकं प्रत्येक फाईल केली असते तर चांगलं झालं असतं. म्हणजे हाही एक संशयास्पद प्रकार आहे. तिसरा असा आहे की सारं करत असताना या ठिकाणी हे इतक्या वेगानं झालं तर ते सहजासहजी झालं नसेल. पार्थ पवार हे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे चिरंजीव आहे आणि त्यांच्या आदेशाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्या फाईल फिरल्या आणि एक 8 दिवसात 15 दिवसात हा व्यवहार कंप्लीट झाला आणि त्यामुळे संशयाची फेरी आपला सुई जी आहे ते अजितदादांकडे पण जाते. म्हणून या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे. ती चौकशी सरकारच्या माध्यमातून करणं उपयोग नाहीये, कारण सरकार चौकशा करतं आणि त्याचं काय पुढे होतंय आपल्याला माहिती नाही. पण आता आपल्याला माहित आहे की अजितदादा पवारांवर आक्षेप घेण्यात आले. स्वतः देवेंद्रजींनी आक्षेप घेतला होता 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा, आणि 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे पुरावे संभाजीनगरला देवेंद्रजींनी स्वतः बैलगाडीमध्ये बसून ते दाखवले होते. आता त्याच वेळेस देवेंद्रजी असे बोलले होते की अजितदादा याच्यात दोषी आहे, त्यांना यात शिक्षा होईल. चक्की पिसिंग 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 अशा स्वरूपाचे त्यांचे शब्द होते. त्याबरोबरीला त्यांना कुणी विचारलं होतं की तुम्ही राष्ट्रवादीबरोबर युती कराल का, त्यांनी सांगितलं होतं नाही नाही नाही, आम्ही राष्ट्रवादीवर कदापि युती करणार नाही. पण नंतर असं झालं की त्या 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचं काय झालं, त्या चौकशीचं काय झालं, तसं या चौकशीचं होऊ नये ना. म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी तुम्ही कराल, त्याच्या बरोबरीला आमची मागणी राहणार आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फतनं चौकशी झाली पाहिजे. निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायपक्ष मदतीने झाली पाहिजे. दुसरं असं आहे की या पार्थची चौकशी करायची असेल आणि त्यांचेच फादर म्हणजे वडील या ठिकाणी उपमुख्यमंत्री राहतील, म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर आहे आणि त्यांच्या मुलाची चौकशी आहे, तर चौकशी किती निष्पक्षपाती होईल याबद्दल संशय आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही चौकशी चालू असताना किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. स्वतः मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी करतात, काय वाटतं आपल्याला? हे स्वतः मुख्यमंत्री चौकशी करतात, ते प्रशासनिक चौकशी करतील. त्याच्या मागे कोण आहे, ज्याची चौकशी होणार नाही. ज्यावेळेस मालावर आरोप झाले तर त्या आरोपाच्या संदर्भात नैतिक जबाबदारी स्वीकारून माझ्या 12 खात्यांचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस माझा कुठे संबंध होता जमिनीशी? माझा काही मी खरेदी केली नव्हती, मी काही जमीन सरकारी नव्हती, ती जमीन काही म्हणजे मूळ मालकाची जमीन नव्हती. MIDCचा शेअर त्याच्यावर लागलेला होता, MIDC ते खंपातीतही केलेली नव्हती. अशा कालखंडात मला सांगण्यात आलं देवेंद्रजीकडनं की तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या, तुम्ही पदाचा दुरुपयोग केला, कारण तुम्ही या संदर्भातली मिटिंग घेतली. आता मी मिटिंग घेतली होती ही गोष्ट खरी आहे,
त्यात एका कारणासाठी मला 12 खात्यांचा राजीनामा द्यायला माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, मी तो दिला. आता तशा प्रकारचा राजीनामा उपमुख्यमंत्री देतील का? भाऊ, ही फाईल तुमच्याकडे आली होती असं सांगण्यात येतं. या प्रकरणाची जी फाईल आहे ती फाईल माझ्याकडे